मित्रांनो, कसे आहे तुम्ही? आज मी आता ज्योतीमध्ये आहो. तर आता आपल्याला जायचं आहे माराई पाटणला. तिथं खूप सारे देवी वगैरे येतात. ते गोंडी कल्चर सारखंच आहे आपल्या. तर आता मी ज्योतीमध्ये आहे. तर मला एक छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दिसला, त्याला मी बाणाचा मुद्रा देतो आणि आपल्या ब्लॉगची सुरुवात करतो. तर आता आपल्याला जायचं आहे माराई पाटणला. तर आपली गाडी इथे उपस्थित आहे. दाखव गाडी ही आहे ना. आता आपण चाललो माराई पाटणला. तुम्ही ब्लॉग एंडिंगपर्यंत पहा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला पुरा गोंडी कल्चर दाखवणार आता मी. चला. तर मित्रांनो, आता आपण आलो माराई पाटणला. तर इतकी गर्दी पाहून मी एवढं हे झालो ना, पूर्ण गाडी आमची गरम झाली. तर आता आपण आता कुंडामध्ये चाललो, कारण की तुम्हाला मी कुंड दाखवतो. जसं आपल्या गोंडीदेव नदीमध्ये आंघोळ करायला जाते, तर हे देवी वगैरे कुंडामध्ये आंघोळ करायला जाते. तर तुम्हाला दाखवतो मला कुंड वगैरे. आता परत जे बघितलं पूर्ण आंघोळ करून टाकलं देवी. तर उन्हाचा तडका एवढा आहे ना बुवा, सोडून द्या. पहिला चंद्रपूर जिल्हा ना, आपली ऊन एवढी भारी आहे ना, खतरनाक. तर आम्ही दादा पिघलतो म्हणते उन्हामध्ये एवढं राहू अजून माझ्या बाहेर चप्पल सुद्धा नाही आहे. 42 डिग्री सेल्सिअस आहे आपलं चंद्रपूर जिल्ह्याचं. आणि जेवढे ते देव्या येऊन राहिल्या तेवढे ते कुंडावर जातात. आणि कुंडा झाल्यावर मग त्याचं स्वयंपाक वगैरे असते. आणि ते मग मंदिरात जाऊन ते पूजा बाप्पा एवढा माहोल होता. मी दुसऱ्या वर्ष होय माझा आलो मी याच्यात. त्या शिवदादाने एवढा माहोल केला ना, अजून तर मी पाहिला नाही. खरोखर तर असं वाटत आहे का भावास आला त्याच्यावर. भाव वगैरे आला नाही आणि पुरं एन्जॉयमेंट होतं पूर्ण. तर खूप माहोल आहे. अजून 4 वाजता तर आम्ही थोडं पाणी संपलं आमच्या पासचं. पाणी घ्यायला चालू आपल्या गाडीकडं. तर मग भेटतो तुम्हाला.